हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमचे आपले मराठी मार्केट कट्टा ह्या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज आपण मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत. याआधी आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये कॅन्डलस्टिकची इंट्रोडक्शन, सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय हे पाहिलं आहे. तर बेसिकली प्रत्येक मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नची स्वतःची अशी एक अनोखी रचना असते किंवा व्याख्या असते, ज्याचा वापर ट्रेडर ट्रेडिंगमध्ये एंट्री किंवा एक्झिट घेण्यासाठी करतात. परंतु ह्या पॅटर्न बरोबर व्हॉल्यूम, ट्रेंड लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स यासारख्या गोष्टी जर वापरल्या किंवा इतर टेक्निकल अनालिसिस बरोबर हे जर पॅटर्न पाहिले तर जास्त इफेक्टिव्ह असते. ट्रेडर्सला अनेकदा मार्केटमधील ट्रेंड पाहण्यासाठी आणि संभाव्य किमतीच्या हालचालींचा मागोवा किंवा अंदाज घेण्यासाठी अनेक कॅन्डलस्टिक पॅटर्नचे विश्लेषण करतात. पुढे जायच्या आधी आपण आपल्या सगळ्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच आय बटनवर टाकते. तुम्ही तिथून सुद्धा ते पाहू शकता. तुम्हाला मी टाकत असलेले व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लाईक बटनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग आवडतंय, ज्यांना ट्रेडिंग आवडतंय, ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये करिअर करायचंय त्यांना जरूर शेअर करा. तर मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न तर ते काय आहे एक्झॅक्टली? तर मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या चार्टवर 2 किंवा अधिक कॅन्डलस्टिक असतात. या कॅन्डलस्टिक मार्केटमधील होणारी उलथापालट, ट्रेंड किंवा माहिती याविषयी सांगतात. या पॅटर्नमध्ये अनेकदा विशिष्ट क्रमांमध्ये मांडलेल्या बुलिश किंवा बेरिश कॅन्डलचे एक संयोजन असते. याला मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न असे म्हणतात. आता ह्या मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार आज आपण इथे पाहणार आहोत. पॅटर्नचे प्रकार तसे खूप आहे, पण काही प्रकार मी आज आपल्याला इथे सांगणार आहे. जसे की या पॅटर्न मध्ये 3 व्हाईट सोल्जर येतो, 3 ब्लॅक क्रोज, रायझिंग 3 मेथड्स येतात, फॉलिंग 3 मेथड्स, रायझिंग विंडो, फॉलिंग विंडो, 3 लाईन स्ट्राईक, युनिक 3 रिव्हर बॉटम, 3 लाईन स्ट्राईक विथ डाऊन साइड गॅप, ह्यासारखे पॅटर्न येतात. यापेक्षाही अजूनही पॅटर्न येतात, पण मी हे थोडेसे आज आपल्याला इथे एक्सप्लेन करणार आहे. तर सुरुवात आपण एक एक पॅटर्नने करू. सर्वात आधी येतो 3 व्हाईट सोल्जर्स. हा जो 3 व्हाईट सोल्जर्स किंवा 3 पांढरे सैनिक म्हणतो, हा एक कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे जो मार्केटमधील तेजीचा ट्रेंड दर्शवतो. हा कॅन्डल पॅटर्न ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस लॉंग हिरव्या कॅन्डलची मागील कॅन्डलपेक्षा क्लोजिंग प्राइस ही जास्त असते. या पॅटर्न मध्ये सलग 3 हिरव्या कॅन्डल असतात. हा पॅटर्न शक्यतो बुलिश कॅन्डलस्टिकच्या स्वरूपात ट्रेडिंग चार्टवर डाऊन ट्रेंडच्या तळाशी होतो. इथे बाइंग प्रेशर जास्त असते आणि इथे तिसऱ्या कॅन्डलचा हाय तोडला म्हणजे ब्रेकआउटवर ते ट्रेडरला बाइंगचा सिग्नल देतात. तर हा झाला पहिला पॅटर्न. आता ह्यानंतर मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नचा दुसरा पॅटर्न येतो, तो म्हणजे 3 ब्लॅक क्रो पॅटर्न, म्हणजेच 3 ब्लॅक क्राउच पॅटर्न. तर हा जो पॅटर्न आहे तो मार्केटमधील मंदीचे किंवा घसरणीचे संकेत देतो. हा बेरिश रिव्हर्सल दर्शवणाऱ्या अप ट्रेंड नंतर तयार होतो. हा कॅन्डल पॅटर्न तयार ज्यावेळेस होतो त्यावेळेस लॉंग लाल कॅन्डलची मागील कॅन्डलपेक्षा क्लोजिंग प्राइस ही कमी असते. ह्या पॅटर्नमुळे लॉंग पोझिशन होल्डरला एक्झिटचा सिग्नल मिळतो आणि नवीन ट्रेडरला शॉर्ट सेलिंगचा सिग्नल मिळतो. या पॅटर्नचा ब्रेकआउट म्हणजे ज्यावेळेस प्राइस तिसऱ्या कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइसच्या खाली जाते तेव्हा. हा झाला 3 ब्लॅक क्रो पॅटर्न. आता यानंतर तिसरा मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण पाहणार आहे, तो म्हणजे रायझिंग 3 मेथड पॅटर्न. हा जो काही पॅटर्न आहे याला वाढत्या 3 पद्धती असेही मराठीत म्हणतो आपण. हा एक बुलिश 5 कॅन्डलने तयार होणारा पॅटर्न आहे जो ब्रेकचे संकेत देतो, परंतु चालू असलेल्या अपट्रेंड मध्ये रिव्हर्सल तो मात्र देत नाही. या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये ट्रेंडच्या दिशेने 2 कॅन्डल असतात, म्हणजे एक सुरुवातीची आणि एक शेवटची, आणि राहिलेल्या ज्या 3 कॅन्डल असतात त्या मध्ये असतात. शेवटची जी कॅन्डल असते ती जनरली इथे नवीन क्लोजिंग हाय तयार करते, त्यामुळे बुलिश पॅटर्न तयार होतो. हा पॅटर्न ट्रेडरला असे दाखवतो की सेलिंग प्रेशर असूनही बायर मार्केटवर नियंत्रण ठेवतात. तर हा झाला रायझिंग 3 मेथड पॅटर्न. कळालं तुम्हाला? आता पुढचा पॅटर्न पाहू. पुढचा जो आहे तो फॉलिंग 3 मेथड पॅटर्न. हा जो काही फॉलिंग 3 मेथड पॅटर्न आहे किंवा पडणारी 3 पद्धती, हा एक बेरिश पॅटर्नच आहे. यामध्ये 5 कॅन्डल स्टिक दिसतात ज्या ब्रेक मध्येच दिसतात, परंतु चालू डाऊन ट्रेंड मध्ये रिव्हर्सल मात्र इथे होत नाही. ह्या कॅन्डल स्टिक पॅटर्न मध्ये ट्रेंडच्या दिशेने 2 लॉंग कॅन्डल असतात, म्हणजे सुरुवातीला एक आणि शेवटी एक, आणि मध्यभागी 3 छोट्या कॅन्डल. शेवटची जी कॅन्डल असते ती इथे नवीन क्लोजिंग लो तयार करते, त्यामुळे इथे बेरिश पॅटर्न तयार होतो. हा पॅटर्न ट्रेडरला असे दाखवतो की बायर कडे ट्रेंड उलटवण्यासाठी पुरेसे असे सामर्थ्य नाही. ट्रेडर बहुतेक वेळा फॉलिंग 3 मेथडचा एक मजबूत संकेत म्हणून अर्थ लावतात की मंदीचा कल कायम राहण्याची इथे शक्यता आहे. हा झाला चौथा पॅटर्न. यानंतर 5वा मल्टिपल कॅन्डलस्टिकचा पॅटर्न आहे तो म्हणजे रायझिंग विंडो पॅटर्न गॅप. हा रायझिंग विंडो पॅटर्न किंवा वर्धित विंडो हा एक कॅन्डलस्टिकचाच पॅटर्न आहे. जेव्हा पहिल्या कॅन्डलचा हाय हा दुसऱ्या
तिसऱ्या कॅन्डलच्या लो पेक्षा कमी असतो, त्यामुळे तिथे एक गॅप तयार होतो. त्यावेळेस रायझिंग विंडो पॅटर्न बनतो. वाढत्या विंडोज बहुतेकदा हाय व्होलॅटिलिटीच्या किंवा महत्वाची एखादी न्यूज आली अशा घटनांच्या काळात घडतात, ज्यामुळे मार्केटमधील ट्रेंड हा वरच्या दिशेने वेगाने बदलतो. हा पॅटर्न असं सूचित करतो की बाईंग प्रेशर जास्त मजबूत आहे आणि प्राइस आणखी वरच्या दिशेने जाऊ शकते. ट्रेडर्स बऱ्याचदा रायझिंग विंडो पॅटर्नचा अर्थ बुलिश सिग्नल म्हणून करतात, जो अपट्रेंड कायम राहण्याची शक्यता असल्याचे दर्शवतो, जो मार्केटमधील मजबूत खरेदीदारांना हा ट्रेंड कायम असण्याची शक्यता दर्शवतो. ह्या पॅटर्न मध्ये बाईंग प्रेशर जास्त असते. ओके, आता पुढचा पॅटर्न आपण पाहणार आहे फॉलोइंग विंडो पॅटर्न. जसा रायझिंग विंडो पॅटर्न होता तसाच फॉलोइंग विंडो पॅटर्न आहे. हा जो पॅटर्न आहे म्हणजेच पडणारी विंडो, मराठीमध्ये एक सुटसुटीत शब्द पडणारी विंडो, हा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. इथे दोन बेरिश कॅन्डल असतात ज्यामध्ये अंतर असते आणि हा जो काही गॅप आहे हा दोन कॅन्डलस्टिकच्या हाय आणि लो च्या दरम्यानची जागा असते. या पॅटर्न मध्ये सेलिंग प्रेशर ऑब्व्हियसली जास्त असते, त्यामुळे मार्केट अजून खाली जाण्याची इथे शक्यता असते. ह्या फॉलोइंग विंडो पॅटर्न मध्ये सुद्धा अनेकदा हाय व्होलॅटिलिटी किंवा काही महत्वाच्या बातम्यांच्या घटनांच्या काळात हे शक्यतो घडते, ज्यामुळे मार्केटमधील ट्रेंड हा वेगाने मंदीकडे जातो. ट्रेडर्स बहुतेकदा फॉलोइंग विंडोचा अर्थ बेरिश ट्रेंड आता कायम राहणार आहे असा घेतात. तथापि कोणत्याही पॅटर्न प्रमाणे केवळ फॉलोइंग विंडो पॅटर्नवर आधारित ट्रेडिंग निर्णय घेण्यापूर्वी मगाशी मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितले व्हॉल्यूम, ट्रेंड, स्ट्रेन, सपोर्ट, रेजिस्टन्स, लेवल यासारख्या इतर घटकांचा विचार करणे सुद्धा गरजेचंच आहे. ओके, इथपर्यंत कळालं. आता सातवा मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न तो आहे 3 लाईन स्ट्राईक पॅटर्न. तर हा जो काही 3 लाईन स्ट्राईक पॅटर्न आहे हा बुलिश किंवा बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. यामध्ये 4 कॅन्डलस्टिक असतात. बुलिश 3 लाईन स्ट्राईक मध्ये पहिल्या 3 ज्या कॅन्डल असतात त्या बेरिश असतात, त्यानंतर एक मोठी बुलिश कॅन्डलस्टिक असते, त्यालाच आपण स्ट्राईक कॅन्डल म्हणतात, जे आधीच्या 3 कॅन्डलस्टिकच्या शरीराला व्यापते म्हणजे बॉडीला व्यापते. बेरिश 3 लाईन स्ट्राईक मध्ये पहिल्या 3 कॅन्डलस्टिक बुलिश असतात, त्यानंतर मोठ्या बेरिश कॅन्डलस्टिक असतात, त्याला स्ट्राईक कॅन्डल म्हणतात, जे आधीच्या 3 कॅन्डलस्टिकच्या शरीराला व्यापून टाकते म्हणजे मोठी असते. त्यामुळे खात्री करा की पहिल्या 3 कॅन्डल ह्या किमान सरासरी आकाराच्या असल्या पाहिजेत. त्या लहान किंवा डोजी असल्यास 3 लाईन स्ट्राईक पॅटर्न तयार होणार नाही मित्रांनो. एकूणच 3 लाईन स्ट्राईक पॅटर्नचा अर्थ असा आहे की स्ट्राईक कॅन्डल तात्पुरती एक सुधारणा आहे आणि त्यानंतर हा ट्रेंड पहिल्या 3 कॅन्डलच्या दिशेने मे बी पुन्हा सुरू होईल. ओके, कळालं इथपर्यंत. आता पुढचा मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहू, युनिक 3 रिव्हर बॉटम पॅटर्न. आता हा जो काही युनिक 3 रिव्हर बॉटम पॅटर्न आहे तो डाऊन ट्रेंडच्या दरम्यान तयार होतो आणि वरच्या बाजूस संभाव्य उलट्याचा संकेत देतो. त्यामुळे हा बुलिश रिव्हर्सल 3 लाईन पॅटर्न आहे. त्याच्या अतिशय विशिष्ट स्वरूपामुळे तो कॅन्डलस्टिक चार्टवर अत्यंत क्वचितच दिसतो, रेअर दिसतो तो आपल्याला. त्यामुळे सलग 3 लाल कॅन्डल असतात इथे आणि त्या मागच्या कॅन्डल पेक्षा तो लो ला क्लोज होतो. नेहमीच्या बुलिश रिव्हर्सल पॅटर्नच्या सारखे युनिक 3 रिव्हर बॉटमला फॉलो करण्यासाठी कन्फर्मेशन कॅन्डलची आवश्यकता नाही. ओके, ट्रेडरने ट्रेडिंगचा निर्णय घेण्यापूर्वी इतर टेक्निकल अनालिसिस आणि मार्केटची परिस्थिती याचा अंदाज घेऊनच ह्या पॅटर्नचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, आता 9वा पॅटर्न तो म्हणजे 3 लाईन स्ट्राईक डाऊन साइड गॅप पॅटर्न. हा पॅटर्न सामान्यतः अपट्रेंड मध्ये आढळतो. पहिल्या 3 कॅन्डल अपट्रेंड मध्ये बनतात. प्रत्येक कॅन्डल स्टिक मागची कॅन्डल ही क्लोज वरती होते. चौथी कॅन्डल स्टिक ही गॅपने तिसऱ्या कॅन्डल स्टिकच्या खाली ओपन होते. चौथ्या कॅन्डल स्टिक नंतर लो ला क्लोज होते. त्याची रचना मागील 3 कॅन्डल स्टिकला व्यापून टाकते म्हणजेच एंगल्फिंग सारखी असते. मार्केटचा ट्रेंड हा तेजीतून मंदीकडे जाण्याचा इथे असतो. या पॅटर्नमुळे मार्केटमधील सेंटिमेंट मध्ये अचानक आणि मजबूत बदल होतो. इथे सेलर डाऊन साइड गॅप नंतर नियंत्रण ठेवतात मार्केटवर. परिणामी काय होतं तर मार्केट अजून खाली जाऊ शकते. इथे सुद्धा शक्यतो या पॅटर्नचा उपयोग करताना ट्रेडरने ट्रेडिंगचा निर्णय घेण्यापूर्वी टेक्निकल अनालिसिस, मार्केटची परिस्थिती याचा अंदाजच घेतला पाहिजे. आय थिंक ह्यापेक्षा काही जास्त तर नाहीये. तुमच्या सगळ्यांचे आभार, तुम्ही हा सगळा व्हिडिओ ऐकला. तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये टाका. मी त्या पर्सनली त्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लाईक बटनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ट्रेडिंग रिलेटेड कुठल्याही विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी त्या विषयावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेल. परत भेटू नवीन व्हिडिओ बरोबर, नवीन शिकण्याच्या उमेदी बरोबर. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.